हाय फ्रेंड्स, आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 6वी विषय विज्ञान सेतू अभ्यास 2026 6वीचा अभ्यासक्रम यावर्षी बदललेला आहे. नवीन अभ्यासक्रम आलेला आहे आणि नवीन अभ्यासक्रमाची तयारी करण्यासाठी सेतू अभ्यास आपण बघत आहोत. आणि या सेतू अभ्यासातील विज्ञान विषयातील 16वा घटक म्हणजे दिवस 16वा आहारातून आरोग्याकडे, आहारातील विविधता या घटकाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब मात्र जरूर करा. ओके, आज आपण काय बघतोय तर दैनंदिन आहारातील विविधता बघणार आहोत आणि भारतातील विविध प्रदेशातील विशेष अन्नपदार्थ, त्यांचा हवामानाशी असलेला संबंध काय आहे याचा आपण अभ्यास करणार आहोत. आपल्याला काय माहीत आहे तर भारतामध्ये विविध भागात वेगवेगळी खाद्यान्न पिके घेतली जातात. प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळी धान्ये पिकवली जातात. आपल्या देशात ऋतूनुसार अन्नधान्य व भाजीपाला यात विविधता दिसून येते. म्हणजेच पावसाळ्यामध्ये आहार वेगळा असतो, उन्हाळ्यामध्ये आहार वेगळा असतो. काही आहार हा कॉमन असतो, पण काही आहार हा बदलला जातो. हिवाळ्यात, पावसाळ्यात, उन्हाळ्यात थोडाफार आहार काय होतो, ऋतूनुसार आपण त्यामध्ये बदल करतो. आपण काय माहिती घेणार आहोत तर बघा, भारताच्या विविध भागात आहारात समाविष्ट असणाऱ्या पदार्थांची चित्रे सोबत दिली आहेत. हे अन्नपदार्थ ज्या भागात खाल्ले जातात त्या भागांमध्ये त्या पदार्थाचा क्रमांक तुमच्याकडे असलेल्या नकाशामध्ये नोंदवायचा आहे. भारताचा नकाशा घ्यायचा आणि त्यामध्ये हा अचूक नोंदवायचा आहे. आता या ठिकाणी बघा, महत्त्वाचं काही आपल्याला माहिती आहे ते बघूया. काही ओळखता येते चित्रे, काही चित्रे ओळखता येणार नाहीत. बघू. पहिलं चित्र आहे मासे भात दिसतो. या ठिकाणी काय दिसतंय? मासे आणि भात. आता मासे हा भात कुठे दिसतो तर बघा, हा कोकण जो प्रांत आहे गोव्यापर्यंत, हा जो कोकण प्रांत म्हणजे रायगड, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि गोव्यापर्यंत हा एक भात मासे. आणि पश्चिम बंगालचा जो आहे, पश्चिम बंगाल या ठिकाणी आपण त्याला क्रमांक देऊया, 1 क्रमांक. पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्राचा कोकण प्रांत आणि गोवा या भागामध्ये मासे हा भात मासे खाल्ले जातात. दुसरा एक ढोकळा दिसतो. या ठिकाणी काय दिसतोय दुसऱ्यामध्ये? ढोकळा. आता ढोकळा कुठला आहे तर गुजरात, हा गुजरातचा भाग ढोकळा आहे. ओके, क्रमांक दिले ते 2 नंबर राज्य कोणतं आहे तर गुजरातमध्ये ढोकळा जातो. ओके, 3 नंबर बघा, इडली. आता इडली कुठे आहे तर तामिळनाडू, कर्नाटक, हे जे कर्नाटक आहे आणि हा तामिळनाडू आहे. सॉरी, इथे पण 3 क्रमांकच येणार. 3 आपण क्रमांक, चित्राचा क्रमांक तो दिला आहे तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये, म्हणजे साऊथ इंडिया. ओके, दक्षिण भारतामध्ये इडली डोसा हा खाल्ला जातो. या ठिकाणी चौथा आहे रसगुल्ला. तर रसगुल्ला कुठे आहे तर पश्चिम बंगालमध्येच जातं. हे रसगुल्ला कुठे आहे तर पश्चिम बंगाल, हा इथे पश्चिम बंगाल आहे. ओके, 4 नंबर पण तिथेच आहे. इथे बाजरीची भाकरी आहे की असं वाटतं, बाजरीची भाकरीने ठेचा दिलेला आहे. 5 हा कुठे असतो? महाराष्ट्रामध्ये. 5. 6 मध्ये काय दिलंय? पराठा आहे असं वाटतं. 6 काय ओळखता येत नाही. 6. 7 मक्के की रोटी. मक्के की रोटी कुठे असतं तर पंजाबमध्ये. पंजाब कुठे आहे बाबा नकाशामध्ये तर या ठिकाणी पंजाब आहे. ओके, जिलेबी पूर्ण उत्तर भारतात, हा जो प्रांत आहे, हा जो उत्तर भारत आहे या इकडे हा जिलेबी हा त्यांचे या स्वीट्स आहे. आणि 9
पुरणपोळी काहीतरी भजी दिसते. पुरणपोळी असेल तर महाराष्ट्र ऑफकोर्स, पण नक्की काही चित्रे अचूक ओळखता येत नाही, त्यामुळे थोडासा संभ्रम होतो आहे. काही चित्रे आपण अचूक ओळखलेले आहे, त्यामुळे राज्य आपण दाखवलेले आहेत. ओके, त्यानंतर म्हणजेच आपण काय केलं आहे बघा, यामध्ये वेगवेगळ्या अन्नपदार्थांची माहिती आपण घेतलेली आहे. इथे बघा ते विचारलेलं आहे, तुम्ही ज्या भागात राहता त्या भागात विशेष अन्नपदार्थ कोणता. तर मुंबईमध्ये असेल तर वडापाव लिहू नका. आपण घरी नेहमी काय खातो ते विशेष पदार्थ. मुंबईमधला मुंबईमध्येच असा प्रत्येक राज्यामधली लोक या ठिकाणी राहत असतात, त्यामुळे अन्नपदार्थ प्रत्येकाचा वेगवेगळा असू शकतो. ओके, प्रांतवाईज अन्नपदार्थ बदलतो. वेगवेगळ्या ठिकाणांमध्ये वेगवेगळे अन्नपदार्थ शिजवले जातात. तर कोकण असेल, पुणे, सोलापूर, सांगली या प्रांतामध्ये प्रत्येकाचा अन्नपदार्थ वेगवेगळा असू शकतो. तुमच्या भागात कोणता अन्नपदार्थ बनवला जातो ते मात्र आपण लिहायचं आहे. बाहेरगावी गेल्यावर तुमच्या खाण्यात आलेला तेथील प्रसिद्ध अन्नपदार्थाची यादी करा. आता आपण जो बघितले, आता याच्याच अगोदरचे जे अन्नपदार्थांनी राज्य पाहिले त्यापैकी तुम्ही कोणता अन्नपदार्थ खाल्लेला आहे, किंवा एक फिरायला गेला त्या ठिकाणी असा अन्नपदार्थ कोणता खाल्लात, विशेष अन्नपदार्थ खाल्लात, ते तिथला प्रसिद्ध अन्नपदार्थ खाल्लात, त्याची काय करायची यादी करायची आहेत. आणि इतर प्रदेशातील एखाद्या अन्नपदार्थाची माहिती आपण घ्यायची आहेत आणि पालकांच्या मदतीने घरी बनवायचं आहे. ओके, म्हणजेच आपण काय पाहिलं या व्हिडिओमध्ये, तर प्रत्येक प्रदेशातील हवामानानुसार अन्नपदार्थांमध्ये विविधता आढळते. आणि यावर्षी आपण इयत्ता 6वीमध्ये आहारातून आरोग्याकडे या पाठामध्ये अन्न घटक व अन्न घटकांच्या कमतरतेने होणारे आजार शिकणार आहोत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.